देवळा अपहरण करून खंडणीची मागणी प्रकरण. आरोपींकडून पिकअप व गुटख्यासह एकूण 28 लाखांचा माल हस्तगत. पोलीस असल्याची बतावणी करून तिघा संशयितांनी व्यापाऱ्याच्या अपहरणासह गुटखा असलेली पिकअप गाडी घेऊन पोबारा केला होता. देवळा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ 3 जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तपास करून गुटख्यासह 28,16,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला होता. देवळा पोलीस ठाण्यात दिनांक 22 मार्च रोजी फिर्यादी इलियास सुलतान बागवान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. फिर्यादी व मयत जब्बार चांद तांबोडी हे पिकअप गाडीत गुटखा घेऊन येत असताना त्यांना रस्त्यात अडवून त्यांचे अपहरण करून गुन्हा दाखल न होऊ देण्यासाठी 25 लाख रुपयाची खंडणी मागितली होती. त्यांचे ताब्यातील पिकअप गाडी व माल त्यांनी बळजबरीने घेऊन गेलेले होते. सदर गुन्ह्यात जब्बार तांबोडी यांचा मृत्यू झाल्याने त्याचे पडसाद संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पडलेले होते. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी कडवण यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते हे स्वतः करीत होते. यातील आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून न्यायालयाने एक आरोपीस 4 दिवस पोलीस कोठडी दिली होती. त्याच विचारपूस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून सदर गुन्ह्यातील जबरी चोरी करून नेलेली गुटख्याने भरलेली पिकअप गाडी घेऊन गेल्याची कबुली दिली होती. त्यांना विश्वासात घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करता त्यांनी सदर पिकअप गाडी ही सटाणा पोलीस ठाणे हद्दीत ढोलबारे ते पारनेर रोड लगत पडीत शेतात गुटख्यासह लपवून ठेवलेली होती. पोलिसांनी मोठ्या शिताफीने सदर गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात एकूण 22,16,064 रुपयाचा गुटखा व पिकअप गाडीसह एकूण 28,16,064 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस हवालदार नितीन बाराहाते, पोलीस अंमलदार योगेश जामदार, दीपक सोनावणे यांच्या पथकाने केली आहे. मराठी केसरी न्यूजसाठी प्रतिनिधी राजपाल अहिरे, देवळा. दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.